सभापती महोदय, म्हाडाची घरं आणि गिरणी कामगारांची घरं हा प्रश्न सातत्याने या सभागृहात येत असतो. त्याच्यावरती बाई जगताप असतील, अनिल परब असतील, सचिन अय्यर असतील, दरेकर असतील, आम्ही सगळेच सातत्याने बोलतो. परंतु ज्या गिरणी कामगारांना 81,000 घरं देण्याचं या सरकारने मान्य केलं, शेलू आणि वांगणीमध्ये त्या बाबतीचा निर्णय देखील झाला. चड्डा नागावाच्या डेव्हलपरला त्याच्यासाठी परवानगी देखील दिली. परंतु या माध्यमातून, या बिल्डरच्या माध्यमातून सर्वसामान्य आमचा मुंबईकर मराठी माणूस गिरणी कामगाराला फसवण्याचं काम होत आहे. या सभागृहामध्ये फार गंभीरपणे मी आपल्यासमोर मांडतोय. ज्या पद्धतीमध्ये म्हाडाचा लोगो वापरून म्हाडा म्हटलं की सरकार आणि सरकार म्हटलं की आमचा मायबाप, ही भूमिका आतापर्यंत सर्वसामान्य माणसांची असते. परंतु त्या लोगोचा गैरवापर करून, त्याच्याकडनं फॉर्म भरून, त्या पद्धतीमधली घरं बनवून, ती त्याचे कागदपत्र तयार करून एक अतिशय चुकीच्या पद्धतीचा पायंडा नाशिकमध्ये घातला जातोय. मला वाटतं की याच्यामध्ये सभापती महोदय कुठेतरी सरकारने आणि या बाबतीत त्या डेव्हलपरवरती कारवाई केली पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे, अटक केली पाहिजे, म्हाडानी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे. सभापती महोदय, पंतप्रधान आवास योजनेमध्ये एखादा प्रकल्प सामावून घेतला असेल तर त्या प्रकल्पासाठी म्हाडाचं नाव आणि चिन्हाचा वापर करावा असं असताना देखील सदर विकासकांनी त्या सर्व प्रकल्पासाठी म्हाडाच्या चिन्हाचा वापर केला. म्हणजे जे गिरणी कामगारांचं सोडून पण इतर प्रकल्प केलेत, गिरणी कामगार राहायला बाजूला, आणि त्यामध्ये तो म्हाडाचा लोगो लावून ती घरं विकतोय. तर माझी माननीय मंत्री महोदयांना हीच विनंती आणि प्रश्न आहेत की गिरणी कामगारांना फसवणीपासून वाचवण्यासाठी जनजागृती मोहीम आपण राबवणार आहात का? म्हाडाच्या चिन्हाचा आणि नावाचा गैरवापर बेकायदेशीरपणे ज्यांनी केला त्याला जे करतायत त्यांच्यावरती सायबर मॉनिटरिंग आपण आता याच्या पुढे करणार आहेत का? आणि या माध्यमातून म्हाडा स्वतः गुन्हा दाखल करून या डेव्हलपरला अटक करून त्याच्यावर कारवाई करणार आहात का? आणि राज्यामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रकरणं आमच्याकडे तरी निदर्शनात आहेत, तर आपल्याकडे असतील तर ती दाखवावी, नसतील तर त्याची माहिती सरकारकडून घेऊन सभागृह संपायच्या आधी, म्हणजे अधिवेशन संपायच्या आधी सरकार समोर हे तुम्ही ठेवणार आहात? मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, म्हाडाने 23/7/2021 ला मे चड्डा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स प्लॉट क्रमांक 6 ब्लॉक ए पुष्पा चेंबर्स लोकल शॉपिंग सेंटर पंजाबी बाग एन्क्लेव यांना म्हाडाचे नाव व बोधचिन्ह जाहिरातीसाठी वापरण्याची कंडिशनल परवानगी खालील अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आलेली आहे. म्हाडा प्राधिकरणाचे नाव व चिन्ह हे फक्त विषयांकित प्रस्तावाच्या जाहिरातीकरता वापरणे बंधनकारक राहील. लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत कोकण मंडळ म्हाडा जबाबदार राहणार नाही. जाहिरातीकरता सर्व खर्च विकासकाचाच राहील. जाहिरातीचं प्रारूप मजकूर प्रथम म्हाडाकडून मंजूर करून घेणे विकासकावर बंधनकारक राहील. अशा सन्माननीय अध्यक्ष महाराज जवळपास 10 अटी, या अटींच्या अधीन राहून आपण त्यांना त्या 2 स्पेसिफिक जे प्रोजेक्ट आहेत शिलो आणि वांगणी इथल्यासाठी म्हणून आपण त्याला लोगो वापरायचं, नाव वापरायची परवानगी दिली होती. तथापि असं लक्षात आलं की त्या व्यतिरिक्त इतर प्रकल्पांमध्ये त्यांनी त्याचा वापर केला आणि या तक्रारी आल्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. त्याचं त्यांचं उत्तर मागवलेलं आहे. त्यांना कडक शब्दात लेखी समज देण्यात आलेली आहे की या दोन प्रकल्पा व्यतिरिक्त आपण इतरत्र आमच्या लोगोचा वापर तुम्हाला करता येणार नाही आणि त्याप्रमाणे या 2 व्यतिरिक्त आत्ता स्थितीमध्ये इतर कुठल्याही प्रकल्पामध्ये ते वापर करत नाहीत असं त्यांनी लेखी या ठिकाणी म्हाडाला कळवलेलं आहे. अनिल परब. सभापती महोदय, म्हाडाचा हा जो काय विकासक नेमलेला आहे त्याला कंडिशनल तो लोगो वापरायची परवानगी दिली आहे त्या शेलू आणि वांगणी या 2च प्रकल्पामध्ये. म्हाडाचं कुठलंही दस्तऐवज म्हाडाच्या परवानगीशिवाय वापरणं हा फॉर्जरी किंवा फौजदारी गुन्ह्यामध्ये येतं. बरोबर? त्याला नुसती कडक समज दिलेली आहे. का त्याच्यावरती एवढं प्रेम? जर तुमची लेटर हेड तो खोटी, म्हणजे थोडक्यात तो तुमची फसवणूकच करतोय. जर त्याला तुम्ही फक्त 2 प्रोजेक्टसाठी ही परवानगी दिलेली असताना त्याच्या व्यतिरिक्त तो ते लेटर हेड
तो लोगो वापरणं हा फार मोठा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे माझी साधी स्पेसिफिक सरळ मागणी आहे की आपण त्याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक करणार का? मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी मगाशी देखील सांगितलं की 2 प्रोजेक्टसाठी आपण त्यांना परवानगी दिली होती. त्या व्यतिरिक्त त्यांनी सगळ्या प्रोजेक्टसाठी त्याचा वापर केला, ही 100% गंभीर बाब आहे. त्यामुळं आपण त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली. कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांना या ठिकाणी आपण ते बंद करायला सांगितलं आणि आता लेखी त्यांनी कळवलेलं आहे की त्या जेव्हा आपल्या निदर्शनाला आलं तेव्हापासून इतर कुठल्याही प्रकल्पामध्ये त्यांनी म्हाडाचा लोगो वापरलेला नाही. त्यामुळं आत्ताच्या घटकेला इतर कुठल्याही त्याच्या प्रकल्पामध्ये त्याच्याकडनं अशा पद्धतीचा लोगोचा वापर होत नाही. प्रवीण दरेकर. महोदय, या सभागृहामध्ये आम्हाला माहिती देण्याचं काम नको, आम्हाला ऍक्शन पाहिजे. आता या ठिकाणी तो लोगो वापरल्याचं सिद्ध झालंय. तुम्ही चौकशी करणार, त्यांनी दुसरीकडे नाही वापरला. या ठिकाणी जर सिद्ध झाले त्यांनी वापरल्याचं तर तुम्ही कारवाई त्या ठिकाणी करा ना. FIR दाखल करून गुन्हा दाखल करा, त्याला अटक करा. हे अपेक्षित आहे या सभागृहात. जेव्हा सभागृह चालू असतो तेव्हा प्रश्न का आणतो आम्ही? तुम्ही डायरेक्ट ऍक्शन घेता म्हणून. नाही तर प्रोसेस तर चालू राहील. माझी पुन्हा एकदा मागणी आहे, या सभागृहाची मागणी आहे की त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल तात्काळ FIR दाखल करणार का? मंत्री महोदय. सन्मान्य सभापती महोदय, मी परत सांगितलेलं आहे की आज तारखेला आत्ता कुठेही अशा पद्धतीचा लोगोचा गैरवापर होत नाही. तथापि पाठीमागच्या काळात एक मिनिट माझं ऐकून घ्या ना. तथापि ज्या 2 प्रकल्पाला सोडून इतर प्रकल्पामध्ये जर अशा पद्धतीच्या त्या लोगोचा वापर त्यांनी केलेला आहे असं निदर्शनास आलेलं आहे. याची विभागीय चौकशी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाईल. आवश्यकता पडली तर पोलीस विभागाची सुद्धा या चौकशीमध्ये मदत घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये जे निष्कर्ष निघतील त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. ही गंभीर बाब मंत्री महोदय तुमच्याकडनं अपेक्षित नाही. शंभूराजे हा कुणाचा जावई आहे? हा कोण सेक्रेटरी आहे? हा कोणी अधिकारी आहे? त्याची विभागीय चौकशी कसली? विभागीय चौकशी प्रायव्हेट बिल्डर आहे. जरा त्या सनी देओलच्या सारखं करा. जरा 2.5 किलो का हात चड्डा ये चड्डा है कौन? चड्डा कुणाचा जावई आहे? कशा करता त्याला पाठीशी घालताय? तुम्हीच सांगताय तुमच्या उत्तरामध्ये की त्याने 2 प्रकल्पा व्यतिरिक्त वापरल्याचं निदर्शनास आलं. याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे? त्याची चौकशी काय आणि त्याला कसली कारणे दाखवा नोटीस? त्याला ताबडतोब त्याच्यावर FIR दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर चुकीचं असेल ठीक आहे, पुढच्या गोष्टी पुढे होतील, पण त्याची चौकशी त्याचा तो कोण आहे? कोण? सरकारचा जावई आहे का? आणि म्हणून त्याच्यावर सरकारने दिलेल्या उत्तरात आपण मंत्री महोदयाने दिलेल्या उत्तरात आपण सांगितलं 2 प्रकल्पा व्यतिरिक्त त्यांनी वापरलेला आहे. तुमच्याच उत्तरात आहे. मी स्वतः कोकण म्हाडाचा चेअरमन राहिलोय. मला माहिती आहे की या सगळ्या ही एक अशी एक चेन असते आणि ते आमच्या भोवती कधीच फिरली नाही, हिंमतच केली नाही कोणी. माझ्यातला ताप नेहमीच लागत राहिला त्यांना. तुमच्यातला शंभूराजे राजा जागृत करा आणि आपल्या डोळ्यासमोर आहे त्याला तात्काळ त्याच्यावर FIR करून त्याला अटक करणार का? चड्डा 2.5 किलो का हात. मंत्री महोदय. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सभागृहाच्या भावना विचारात घेता या संपूर्ण प्रकरणावर LNGDचं ओपिनियन तात्काळ घेतलं जाईल आणि LNGDच्या ओपिनियन नुसार पुढची कारवाई केली जाईल. प्रश्न क्रमांक लास्ट. भाई पहिली गोष्ट तर माननीय मंत्री महोदयांनी जे इकडे सभागृहात सांगितलं की हे सत्य आहे का आम्ही पडताळून बघू, म्हणजे आम्ही खोटं बोलतोय का या सभागृहात? आम्ही या सभागृहात जेव्हा एखादा प्रश्न मांडतो तेव्हा हा राज्याचा प्रश्न मांडतो आणि सत्य मांडतो. माझं म्हणणं एकच आहे, भाई म्हाडाचे सभापती राहिले, मी मुंबई म्हाडाचा सभापती राहिलोय. हे सगळं ही सगळी म्हाडाची दुकानदारी मला माहिती आहे. हा म्हाडाचा अध्यक्ष राहिलाय, आता हे म्हाडाचं सगळं माहिती आहे. हे काय चाललंय? तुम्ही मला एक माझं म्हणायचंय, तुम्ही उत्तरात सभापती महोदय तुम्ही उत्तरात म्हटलेलं आहे की त्यांनी 2 प्रकल्पा व्यतिरिक्त लोगो वापरलाय. गुन्हा दाखल करून टाका.
एलएनजेडी कशाला पाहिजे, विभागीय चौकशी कशाला पाहिजे? आणि आम्हाला आमच्या राजांकडनं याची अपेक्षा उत्तराची. सभापती महोदय, काम राहील की गुन्हे दाखल करण्यासाठी पण एलएनजीडीचं ओपिनियन लागतं. सभापती महोदय अतिशय माझा स्पष्ट निर्णय की गुन्हा दाखल करण्याचा ह्याच्यामध्ये सोपी प्रोसिजर ही आहे. आम्ही असे अनेक टायमाला कसे बोलू शकता? सभापती कोणीतरी महोदय, एकजण आम्ही खाली बसा. सभापती असताना असे अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. ज्या लोकांनी म्हाडाचे पैसे नाही भरले, म्हाडाला घर नाही दिली, त्यांच्यावरती ईओडब्ल्यू मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे, म्हाडानी त्याच्यामध्ये सुमोठा गुन्हा दाखल करावा. मंत्री महोदय, सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सभापती महोदय, उशिरा कसे काय सांगणार? सन्माननीय सभापती महोदय, माझं उत्तर होऊ द्या. सन्माननीय सभापती महोदय, सभागृहाच्या तीव्र भावना विचारात घेता व्हीपी म्हाडाला या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात येतील.